देशाला दहशतवादी हल्ल्यांचा पुन्हा झटका बसतोय का असा प्रश्न निर्माण झाला, कारण नुकताच कानपूर शहरात बुधवारी संध्याकाळी एक भीषण स्फोट झाला आणि सगळा परिसर हादरवून गेला। मिन्स्टन रोड मार्केट परिसरात 2 स्कूटर्स रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या होत्या। अचानक त्यापैकी एका स्कूटरमध्ये जबरदस्त स्फोट झाला आणि क्षणात आगीचा भडका उडाला। आवाज इतका प्रचंड होता की आसपासच्या दुकानांमधील लोक घाबरून पळायला लागले। काही क्षणातच बाजारपेठेचं चित्र बदललं। धूर, आग आणि आरडाओरड। या स्फोटात जवळपास 8 लोक जखमी झालेत, त्यापैकी काही अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं जातंय। जखमींना लगेचच जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं। पोलिस आणि अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि एक परिसर ताब्यात घेतला। स्फोटामुळे आसपासच्या दुकानांच्या काचा फुटल्या, काही ठिकाणी मालाचं नुकसान झालं। प्राथमिक चौकशीत असं सांगितलंय की स्कूटरमध्ये काही फटाक्यांचा साठा ठेवला असावा, त्यामुळे हा स्फोट झाला। पण पोलिसांनी स्पष्ट सांगितलंय की नेमकं काय कारण आहे याचा अजून तपास सुरू आहे। स्कूटरच्या मालकाचा शोध घेतला जातोय आणि फॉरेन्सिक टीमलाही नमुने तपासण्यासाठी पाठवलेत। घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। काही व्यापाऱ्यांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोपही केलाय। प्रशासनाने आता बाजारपेठांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिलेत। एका निष्काळजीपणामुळे सामान्य लोकांचं जीवन किती धोक्यात येऊ शकतं हे या घटनेतनं पुन्हा दाखवून दिलंय।